दीड महिन्यापासून दलितांवर बहिष्कार घातल्यामुळं आणि गावामध्ये जगणं असह्य झाल्यामुळं पांढरी, कानापूर तालुका, अंजनगाव, सुरजी, अमरावती येथून आज 3 ते 4,000 दलित नागरिकांनी मंत्रालयाकडे लॉंग मार्चद्वारे चालायला सुरुवात केलेली आहे। आज अंजनगाव सुरजीतील दुपारी त्यांचा मोरव्याला मुक्काम होता आणि संध्याकाळी ते दर्यापूरला फिरले। अमरावतीमध्ये दलितांवर दीड महिन्यापासून बहिष्कार चालू असताना आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील दलित लोक संतप्त होऊन न्यायाची भीक मागत असताना हनुमान चाळीसा पठण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या घरावर जाऊन आंदोलन करणारे नवनीत राणांना दलितांचं दुःख दिसत नाही काय? बारीक बारीक प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाला वेठीस धरणारे बच्चू कडूंना दलितांच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत का? आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्या असलेल्या यशोमती ठाकूर, की ज्या राहुल गांधींच्या जवळ आहेत, काँग्रेसच्या मोठ्या नेत्या आहेत, त्यांच्या मतदारसंघाच्या जवळ असलेल्या गावामध्ये दलितांवर होत असलेला अत्याचार यशोमती ठाकूरांना दिसत नाहीत का? आणि या तिन्ही नेत्यांनी दलितांच्या अत्याचाराकडे, अन्यायाकडे दुर्लक्ष केल्यामुळं स्वतः दलितांनी, पांढरी कानापूरच्या दलितांनी 3,000 दलितांनी चालायला सुरुवात केली आणि दरमजल करत येत्या काही दिवसातच ते बॉम्बेला विधानभवनामध्ये पोहोचतील। अंजनगाव सुरजीपासून सुरू झालेला हा लॉंग मार्च ज्यावेळेस बुलढाण्याच्या चिखलीमध्ये येईल त्यावेळेस या लॉंग मार्चमध्ये पांढरी कानापूरच्या दलितांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः चालायला सुरुवात करेन आणि मग हजारो दलित जनता रस्त्यावर यायला सुरुवात झाली आणि जर आम्ही विधानभवनाच्या समोर बसलो तर किमान 3 ते 3.5 लाख लोक विधानभवनाच्या दारामध्ये आम्ही बसू आणि न्याय मिळेपर्यंत नाही तर या पुढच्या काळामध्ये दलितांवर कोणता अत्याचार होणार नाही या संदर्भातली प्रतिबंधात्मक उपाययोजना सरकार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। दूर्त सर्व राज्यातील दलितांनी अंजनगाव सुरजीतल्या पांढरी कानापूरच्या दलितांना पाठिंबा द्यावा आणि लाखोच्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभं राहावं एवढंच आव्हान मी करतो। जय भीम।